एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत, जो की अतिशय महत्त्वाचा जॉब अपडेट आहे. बघू शकता, महाराष्ट्र शासन कामगार विभाग यांच्यात कामगार विभाग यांच्या अंतर्गत ही पदभरती इथे जाहीर करण्यात आलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता, ही बऱ्याच दिवसानंतर ही वॅकन्सी आलेली आहे. सरळ सेवा पद्धतीने गट क मधील रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या सुरुवातीच्या पेजमध्ये तुम्हाला त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल इथे देण्यात आलेलं आहे. वांद्रा कुर्लामध्ये यांचं जो ॲड्रेस आहे, ठीक आहे. आणि यामध्ये तुम्ही बघणार आहात 3 पदांकरिता ही वॅकन्सी आलेली आहे. जसं की पहिले पद जे आहे ते निरीक्षकचं पद आहे, ज्यामध्ये एकूण 62 पदे आहेत. यामध्ये S13ची वेतन श्रेणी आहे. लेखापालचं जे पद आहे त्यामध्ये S13ची वेतन श्रेणी आहे. व त्यामध्ये महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे इतर भत्ते तुम्हाला देण्यात येतील. व लेखापाल या पदासाठी 12 एवढ्या जागा आहेत आणि लघुटंक लेखक यासाठी एकूण 4 जागा आहेत. आणि याकरिता S8ची वेतन श्रेणी आहे, ठीक आहे. तर पुढे बघू शकता, आपण अर्ज सादर करायची कालावधी इथे जाणून घेऊया. दिनांक 13/5/2026 पासून ते 11/6/2026 म्हणजे जून महिन्यात तुम्हाला 11 तारखेपर्यंत शेवटची तारीख आहे. तोपर्यंत तुम्ही हे फॉर्म फिलिंगची प्रोसेस आटपून घ्यायची आहे, शेवटची तारखेची वाट न बघता. आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ही 12 तारीख असणार आहे. म्हणजे फॉर्म जर का तुम्ही शेवटच्या तारखेला भरताय 11ला, पण तुम्ही 12पर्यंत जे ऑनलाईन पेमेंट म्हणजे तुमचं सबमिशन तिथे व्हायला हवं, त्यानंतर जे पेमेंटची प्रोसिजर आहे ते तुम्ही 12ला जरी ही बॅकअप डे बॅकअप समजा 12ला तुम्ही कुठल्याही अडचणीत असाल तरी तुम्हाला 12ला पेमेंट करणं हे आवश्यक आहे, ठीक आहे. पुढे तुम्ही बघू शकता, आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे या बाबतीत आणि परीक्षा शुल्क, एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे या संदर्भात डिटेलमध्ये चर्चा करूया. बघा, इथे जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी देण्यात आलेलं आहे पेज नंबर 8मध्ये. आणि हो, याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथून तुम्ही थेट हे PDF डाउनलोड करून संपूर्ण माहिती परत एकदा बघू शकता. यामध्ये वयोमर्यादा इथे देण्यात आलेली आहे. बघा, सर्व उमेदवार जे निरीक्षक पदासाठी लागणार आहेत, कमीत कमी त्या किमान वयोमर्यादा ही 19 असणे एवढं आवश्यक आहे. निरीक्षक, लेखापाल, लघुटंक लेखक या तिन्ही पदांकरिता, ठीक आहे. आणि इथे सर्वसाधारण महिलांसाठी 38, अमागाससाठी आणि मागासवर्गीय अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष इतकी एज लिमिट देण्यात आलेली आहे तिन्ही पदासाठी. प्रावीण्यप्राप्त खेळाडू असतील तर अमागास असतील तर 43 आणि मागासवर्गीय असतील तर त्यांच्यासाठी पण 43, ठीक आहे. माजी सैनिक आणि जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी ज्या एज लिमिट इथे देण्यात आलेली आहे. दिव्यांगाच्या बाबतीत पण देण्यात आलेलं आहे. भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा 55ची एज लिमिट इथे देण्यात आलेली आहे, ठीक आहे. पुढे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपण इथे एज लिमिट तुम्ही बघू शकता. पेज नंबर 9ला ही जे एज लिमिट तुम्ही यामध्ये चेक करू शकता, ठीक आहे. आता आपला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शैक्षणिक अर्हता. आता कोण इलिजिबल आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. तर महत्त्वाचं पद म्हणजे निरीक्षकचं, त्यासाठी जागा देखील सर्वाधिक आहे. आणि S13ची वेतन श्रेणी खूप चांगली वेतन श्रेणी असते. जरी ही ग्रुप Cचं पद असेल पण तुमची सॅलरी ही खूप जास्त आहे, तरी तुम्ही आवर्जून या पदाकरिता अर्ज करायचा आहे. आणि अर्ज करायला अजिबात विसरायचं नाही आहे. तुम्ही जर सरळ सेवेसाठी प्रिपेअर करत आहात तर जागा किती आहे त्याचा विचार न करता तुम्हाला फॉर्मवरून एक्झाम ही द्यायचीच आहे. कारण कधीही आपला नंबर येईल हे तुम्हाला सांगता येणार नाही आणि एक्झाम क्रॅक होईल आणि तुमचं सिलेक्शन देखील होईल. म्हणून सर्वच एक्झाम ह्या देत राहायच्या आहेत तुम्हाला, ठीक आहे. पुढे बघा, तुम्हाला शैक्षणिक अर्हता आपण बघणार आहोत. गट क वर्गातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्यता केलेली अर्हता तुम्हाला असणे आवश्यक आहे. लेखापाल म्हणजे यामध्ये तुम्ही कुठल्याही शाखेतील पदवीधर असाल तरी तुम्ही या परीक्षेसाठी इलिजिबल आहात. पुढे आहे लेखापाल. यासाठी गट क वर्गातील शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील. म्हणजे विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील म्हणजे कॉमर्स बॅकग्राऊंड असणे तुम्हाला आवश्यक आहे. यासाठी लेखापाल या पदासाठी लेखा क्षेत्रामधील काम केल्याचं किमान 3 वर्षाचा अनुभव असणे देखील तुम्हाला आवश्यक आहे. आता तिसरं जे पद होतं तुमचं, पहिले 2 पदं आपण बघितले, यामध्ये कॉमर्स पदवी आणि 3 वर्षाचा अनुभव असणे लेखापालसाठी हे आवश्यक आहे. पुढे तुम्ही बघू शकता, लघुटंक लेखक गट क वर्गातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, ठीक आहे, लघुटंक लेखकसाठी. आता टंकलेखनाची अर्हता तुम्ही इथे बघू शकता. इंग्रजी व मराठी लघु टंकलेखक 80 शब्द प्रति मिनिट ही असणे आवश्यक आहे.
आणि शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि मराठी टंकलेखनाचा वेळ हा 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचा वेग हा 40 शब्द प्रति मिनिट असे असणे तुम्हाला याचे प्रमाणपत्र असणे तुम्हाला आवश्यक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन हे समजलं असेल. आणि जी एज्युकेशन तुमची जी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेले असणे अनिवार्य. म्हणजे तुमचं जे परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याची विहित अंतिम दिनांक म्हणजे जे 16 जून तुम्हाला जी तारीख देण्यात आलेली आहे जून महिन्याची 11 तारीख की समजा जवळपास त्याच जवळ आहे. तर त्या दरम्यान जर तुमचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते त्याच्या आधी कंप्लीट असणे तुम्हाला आवश्यक आहे किंवा त्या तारखेपर्यंत ते मान्य केल्या जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर जे तुमचं एज्युकेशनचं सर्टिफिकेट येणार असेल फायनल डिग्री वगैरे तर ते तुम्हाला कन्सिडर केल्या जाणार नाही आहे. ठीक आहे. अशा प्रकारे एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघितलेले आहे. टंकलेखनाच्या बाबतीत देखील तीच अट आहे. निवड प्रक्रिया इथे बघा. आता तुम्हाला या बाबतीत निवड प्रक्रियेचं एक थोडक्यात इथे देण्यात आलेलं आहे. जी एक्झाम होणार आहे सरळ सेवे पद्धतीने भरती राबवल्या जाणार आहे आणि त्यासाठी 200 गुणांची एक्झाम ही होणार आहे तुमची. ठीक आहे. सरळ सेवेचे आत्तापर्यंत तुम्ही भरपूर एक्झाम दिले असणार आणि तुम्हाला माहिती आहे की सरळ सेवेचा पॅटर्न काय असतो. पण निरीक्षक या पदासाठी काही टेक्निकल ॲक्ट आहेत त्यांचा देखील इथे समावेश करण्यात आलेला आहे. तर तुम्ही डिटेलमध्ये आपण सिलेबस वेगळ्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. यामध्ये तुम्हाला एक आयडिया लक्षात घ्यायची आहे की यामध्ये सरळ सेवेमार्फत पदभरती ही होणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सर्व माहिती बघितली आहे. आणि कुठले काय तुम्हाला शैक्षणिक डॉक्युमेंट इथे लागणार आहेत जेव्हा तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करणार आहेत त्यासाठी इथे देण्यात आलेले आहे. मॅक्झिमम फाईल साईज किती असायला हवं ते देखील इथे मेन्शन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण शैक्षणिक अर्हतासुद्धा बघितलेली आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे परीक्षा शुल्क. मी बघतच होती. परीक्षा शुल्क हे तुमचं 17 पेज नंबरवर आहे. यामध्ये परीक्षा शुल्क जी अमागास आहेत म्हणजे ओपन कॅटेगरीतले आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय इतर कॅटेगरीतले जे रिझर्वेशनमध्ये मोडतात त्या कॅन्डिडेटसाठी 900 रुपये एवढी शुल्क आकारण्यात आलेली आहे. एक्झाम फीज ही जी आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने द्यायचं आहे आणि ती एक्झाम फीज जी असणार आहे ते नॉन रिफंडेबल असणार आहे. ठीक आहे. आलं लक्षात आता सगळ्यांना. आता सुरुवातीच्या पेजला आपण जाऊ आणि तिथे बघा एकूण 62 पदं निरीक्षक पदासाठी आहे. खूप चांगलं पद आहे. ग्रुप सीचं जरी असेल तरी तुम्हाला S13ची वेतन श्रेणी आहे. खूप चांगल्या प्रकारचं तुम्हाला इथे सॅलरी मिळेल. आणि हो 13 तारखेपासून 13/5/2026 पासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात झाली आहे आणि जून महिन्याच्या 11 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल. तरी न चुकता सर्वांनी ही ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला. आणि हो अशा महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.